देहू हे पुणे जिल्ह्यातील एक महत्त्वाचे गाव आहे, जे संत तुकाराम महाराजांच्या जन्मस्थानामुळे प्रसिद्ध आहे. हे गाव इंद्रायणी नदीच्या तटावर वसलं आहे आणि वारकरी समाजासाठी हे खूप महत्त्वाचे केंद्र आहे. हाय, मी मनीषा. चला मग जाऊया. तुम्हाला माहित आहे का, संत तुकाराम महाराज हे 17व्या शतकातले एक महान संत होते. त्यांच्या लिहिलेल्या अभंगामुळेच ते प्रसिद्ध झाले आणि त्यांची शिकवण लोकांना आजही प्रेरणा देते. संत तुकाराम महाराजांच्या जीवनासंबंधित एक नंदुरकीचे झाड देहासही वैकुंठाला जाण्याच्या त्यांच्या घटनाशी संबंधित आहे. या झाडाखाली संत तुकाराम महाराज हे ध्यान करत असताना ते स्वयं नंदुरकीला निघून गेले, अशी मान्यता आहे. आजही तुकाराम बीजे दिवशी सकाळी 12 वाजता हे झाड डोलते आणि हजारो भक्त हे बघण्यासाठी येतात. इथून 1 किलोमीटरच्या अंतरावरती तुम्हाला गाथा मंदिराचं पण दर्शन होईल. संत तुकाराम महाराजांनी लिहिलेल्या अभंगाच्या वया धर्म मार्कंड्यांनी पाण्यामध्ये बुडवायला सांगितल्या. वया वर येऊ नये म्हणून त्यांना दगडांनी बांधून मग डुबवायला सांगितल्या. परंतु 13 दिवसानंतर वया दगडासहित वर येऊन तरंगू लागल्या. मंदिराच्या आत प्रवेश करताच संत तुकाराम महाराजांची एक भव्य बैठी मूर्ती आहे आणि वरच्या मजल्यांवरती विठ्ठल आणि रुक्मिणीचे एक छोटेसे मंदिर आहे. जवळजवळ 4000 अभंग या पूर्ण मंदिरावरती कोरले आहे. सगळ्या मंदिराच्या भिंत्यावरती संत तुकाराम महाराजांचे अभंग कोरले आहेत. याशिवाय तुम्हाला तुकाराम महाराजांचे 4 युगातली 4 अवतार ह्यांचे पण दर्शन होईल. पुढे जाताना देहू गावामध्येच एक संत तुकाराम महाराजांचे खूप सुंदर आणि खूप मोठे एक मंदिर आहे. मंदिराच्या आत प्रवेश करतानाच मुख्य द्वारालाच विठ्ठल आणि रुक्माईचे एक सुंदर मंदिर आहे. तिथून बाहेर आल्यानंतरच तुकाराम महाराजांचे पण एक खूप सुंदर आणि मोठे मंदिर होते. मंदिराच्या परिसरात तुम्हाला रामदेवताचे मंदिर आहे, हनुमानाचे मंदिर आहे, गणपतीचे पण मंदिर आहे आणि रोज सकाळी 12 ते 2 तुम्हाला इथे महाप्रसादाचा पण लाभ घेता येईल. मग जर कधी तुम्ही देहूमध्ये आलात तर या 3 मंदिराला नक्की भेट द्या. बाय. आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी लाईक, फॉलो अँड कमेंट.